नाही, ठाकरे बंधू हे मराठीच्या नावावर राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत। मुंबई मराठी माणसाची आहे, मुंबईमध्ये मराठीच महापौर होणार, परंतु मराठीच्या नावावर राजकारण करत असताना अन्य प्रांताच्या लोकांना धमकवण्याचं राजकारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे करत आहेत। त्याला आम्ही जशास तसं उत्तर देऊ, हे सुद्धा या मोर्चाच्या निमित्ताने आम्हाला सांगायचं। गौतम अदानींनी शरद पवारांची भेट घेतली। शरद पवारांच्या भेटीसाठी गौतम अदानी सिल्वर ओक निवासस्थानी दोघांमध्ये पाऊस तास भेट। नाही, प्रश्न योग्य आहे, फक्त तुमचा पत्ता चुकला आहे। हे संजय राऊतांना विचारा, त्यांना काय म्हणायचं आहे याच्यावर, की गौतम अदानींना शरद पवार भेटत आहेत, काँग्रेसवाल्यांना विचारा। आणि त्याच्यामुळे शरद पवारांना कोणी भेटो, महाराष्ट्राचं आणि केंद्राचं सरकार कार्यक्षमतेने सर्वसामान्य लोकांच्या हिताकरता काम करत आहे। सर, लातूर ईडीच्या फाईल तयार असल्यानं राष्ट्रवादीने तीन मोठे नेते भाजपचे इशाऱ्यावर चालत बच्चू कडूच्या बच्चू कडूंनी हे प्रथम सांगावं की उद्धव ठाकरेंचं सरकार सोडून ते महायुतीच्या सरकारमध्ये का आले होते, त्यांच्यामागे कुठली ईडीची कारवाई लागली होती। आणि त्याच्यामुळे हे राजकीय निर्णय ती राजकीय व्यक्ती घेत असते। बच्चू कडू पण गेले होते महायुतीच्या बरोबर, पण ते आता निवडणुकीत जनतेने त्यांना नाकारलं, त्यामुळे त्यांना अशा प्रकारचे वाक्य सुचत आहेत। सुनेत्राताईची शपथविधीमध्ये त्यांच्या बदली सहानुभूती कमी झाली। कडू यांच्या घराची असं आहे, कडूंना म्हणावं की जनतेने तुम्हाला का नाकारलं याचा विचार करा। कोणाची सहानुभूती वाढली आणि कोणाची कमी झाली याच्यावर बोलण्यापेक्षा आपल्याला जनतेने का नाकारलं याच्यावर आत्मचिंतन करा। सिंधुदुर्ग विकासाच्या निधी मीच देणार, जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे नितीश राणे, मी बोलणार त्याला निधी देणार। दुसऱ्यांचा प्रश्न येत नाही, राणे निधीवर सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे व्यक्त कमल धनुष्यबाणाला निधी देणाऱ्या मसाल्याचा निधी कमी करून टाकेल। नाही, नितेश राणे काय बोलले याची मला कल्पना नाही, पण ते त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्या ठिकाणची जिल्हा नियोजन समिती निधी वाटपाच्या बाबतीतला निर्णय करत असते। ते योग्य प्रकारे योग्य पद्धतीने त्या ठिकाणी निधी देते। सांगलीमध्ये काटा उलटा फिरायला लागल्यास थोड्याच दिवसात ते भाजपा येतील। आमदार सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता जयंत पाटलांच्या वक्तव्य। नाही, भारतीय जनता पार्टीची दारं आता इतरांकरता बंद झालेली आहेत, एवढंच त्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवावं। मुंबई अजितदादांना विलीन करण्याची चर्चा करत असते तर भाजपाची बोललेले असते। फडणवीसांनी शरद पवारांचा दावा खोडला, सध्याच्या परिस्थितीत कोणतंही राजकारण करायचं नाही, फडणवीस प्रत्युत्तर। नाही, आम्हाला राजकारण करायचंच नाही आहे। जे माननीय देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की राजकारण करण्याची वेळ पण नव्हे आणि राजकारण करण्याची इच्छा पण नाही आहे, पण दुर्दैवाने शरद पवार गट अजित पवारांची चितापेटला अग्नी द्यायच्या आधीच राजकारण करायला लागले आणि विलिनीकरण करणार अशा पद्धतीच्या घोषणा करायला लागले। याच्यावरूनच शरद पवार गट किती हतबल झाला आहे हे स्पष्ट होतं। अजित पवारांसोबत झालेल्या चर्चेमध्ये मी सुद्धा होतो, मात्र 13 दिवस झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलणे। फडणवीसांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। असं आहे, रोहित पवारांचं काही करा आणि मला मध्यस्थानी ठेवा अशा प्रकारचा व्यवहार असतो आणि त्याच्यामुळे पहिलं त्यांनी हे जाहीर करावं की NDAमध्ये विलिनीकरण झाल्यानंतर ते राहणार होते का नव्हते। अजित पवार NDAमध्ये होते, त्यांचा पक्ष NDAमध्ये होता, आहे आणि राहणार आहे। या संदर्भातली भूमिका त्यांनी स्पष्ट करा। सातारा अजित दादांची शपथ घेऊन सांगतो, विलीनीकरणाची चर्चा झाली होती, झेडपी निवडून ताणतानंतर निर्णय घ्या असं फडणवीसांची सांगितल्याचं दादा म्हणाले होते। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे दावा। असं आहे, त्यांना सगळ्यांना एवढी विलिनीकरणाची घाई झाली आहे तर त्यांनी त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करून टाकावा, त्याच्यावर चर्चा कशाला करताय। तुम्हाला जर का हे मान्य आहे की अजित पवारांची राष्ट्रवादी हीच मूळची राष्ट्रवादी आहे तर त्याच्यामध्ये विलिनीकरण करून टाका आणि विषय संपवून टाका। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।